हॅलो मराठी ट्रेडर या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी प्रत्येकाला माहित असली पाहिजे आणि ती एकदम इझी टू यूज, म्हणजे कुणी पण याला यूज करू शकते. त्याला काही असं लिमिट नाही किंवा तुम्ही फक्त जॉब करताय तर करू शकता. इव्हन तुम्ही स्टुडंट आहात, तुमच्याकडे कॅपिटल जास्त आहे कमी डझंट मॅटर. ही खूप फास्ट मोमेंटम स्टॉक्स पकडायचे असेल, जे मोमेंटम वाले म्हणजे कोणते, जे स्टॉक्स एका एका दिवसामध्ये 10% सर्किट लॉक करतात, असे स्टॉक्स तुम्हाला सर्च करायचे असतील तर तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीचा कंपल्सरी यूज करावा लागणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिलं तुम्हाला स्ट्रॉंग मोमेंटम वाले स्टॉक्स सापडायचे. म्हणजे काय, जे स्टॉक्स असे एकदम स्ट्रॉंग मूव्ह करतात बघा. डेली बेसिसवर जर बघितलं, डेली टाइम फ्रेम पहिली गोष्ट तुम्हाला लावायचं कंपल्सरी बघा, ना 5 मिनिटाचा ना हवरली, तुम्हाला कंपल्सरी डेली टाइम फ्रेम राहून द्यायचा. यामध्ये तो स्टॉक्स कंपल्सरी एकदम रॉकेट मोमेंटम करतोय. आणि पण कुठे असला पाहिजे, इंडिकेटर ऍड करायचं कोणतं तुम्हाला, 9 EMA सेटिंगला कसंही चेंज करू नका, ऍज इट इज राहू द्या. त्याच्या पुढे जर स्टॉक्स असेल तो, याचा अर्थ काय, तो स्ट्रॉंग मोमेंटम मध्ये आहे स्टॉक्स. जर इकडे बघितला ग्रॅन्युअल्स तर तो सध्या स्ट्रॉंग मोमेंटम मध्ये. दुसरं काय बघायचंय, टाईट रेंज 8 ते 10 दिवसाची. म्हणजे काय, तो स्टॉक्स कमीत कमी 8 ते 10 दिवस एका रेंज मध्ये टाईट बंद असला पाहिजे. पण कुठे, ते मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरच ती टाईट रेंज पाहिजे बरं. म्हणजे हे बघा, हे मुव्हिंग ऍव्हरेज आपलं, त्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या पुढेच ती टाईट रेंज बनलेली पाहिजे. जेणेकरून काय, याचा अर्थ जिथे बायर्सचा इंटरेस्ट किंवा बिग मनी तिथे इन्व्हॉल्व आहे, जो त्या स्टॉक्सला होल्ड करतोय आणि इथून पुढे तो रॉकेट बनवू शकतो. त्यामुळे दुसरा क्रायटेरिया काय, टाईट रेंज असली पाहिजे 8 ते 10. म्हणजे 8 ते 10 कॅन्डल इथे जर बघितलं तर ऍटलीस्ट 8 ते 10 कॅन्डल इझिली कॅल्क्युलेट होत आहे. चला ते ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट होत आहे की लो व्हॉल्यूम इन रेंज. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हाय प्रोबॅबिलिटी स्टॉक सर्च करायचा असेल तर हे क्रायटेरिया फिल असला पाहिजे. लो व्हॉल्यूम इन रेंज म्हणजे ती रेंज बनती, ती टाईट रेंज. आता ही टाईट रेंज बनली. या टायमाला जर बघितलं, लो साईडला जर बघितलं स्क्रीनच्या तिथे जेव्हा मार्क केलंय मी, तर बघा बिलकुल व्हॉल्यूम नाही तिथे. म्हणजे काय, बायर्स आणि सेलर्सचा बिलकुल इंटरेस्ट नाही तिथे. तिसरा क्रायटेरिया. आणि त्यानंतरचा लास्ट क्रायटेरिया असेल तुम्हाला, की तुम्हाला ब्रेकआउट जेव्हा होतीये, ब्रेकआउट सोबत व्हॉल्यूम जर असेल, ही जी ब्रेकआउट होतीये, आता ब्रेकआउट झाली आहे आज बघा, आज स्ट्रॉंग ग्रॅन्युअल्सने कॅन्डल क्लोज केली विथ व्हॉल्यूम. लो साईडला व्हॉल्यूम इंडिकेटर पण ऍड केले मी. तर तुम्ही या स्टॉक्सला बाय करू शकता. स्टॉप लॉस असेल तुमच्या कॅन्डलचा लोला आणि टार्गेट असेल तुमचं 1:2. एकदम सिम्पल. आता तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचे असतील तर तुम्हाला 2-3 स्टॉक्स येत होतो. हे स्टॉक्स तुमच्या वॉटलिस्ट मध्ये असू द्या. गोकुल ॲग्रो बघा, सगळ्यात पहिला स्टॉक्स आहे. यामध्ये काय, की स्टॉक्स हा 9 EMA पुढे आहे. चला, पहिला क्रायटेरिया टिक झालाय. दुसरं काय बोलतोय, की ऍटलीस्ट 8 ते 10 दिवसाची रेंज. तर इथं कमीत कमी बघायला 7 ते 8 दिवसाची एक टाईट रेंज क्रिएट झाली. दुसरा क्रायटेरिया फिल झालाय. तिसरा क्रायटेरिया काय, इथे व्हॉल्यूम एकदम कमी असलं पाहिजे त्या रेंजमध्ये. तर मी इथं बघितलं तर व्हॉल्यूम बिलकुल नाहीये. मी जिथं राऊंड केलंय, व्हॉल्यूमचा बिलकुल इंटरेस्ट नाहीये. तिसरा क्रायटेरिया सुद्धा फिल झालाय. आता चौथा क्रायटेरिया कधी फिल होईल, जर उद्या इन केस, म्हणजे कधी, आज आहे बघा गुरुवारी, म्हणजे उद्या 29 तारखेला जर उद्या जी ब्रेकआउट होतीये विथ स्ट्रॉंग व्हॉल्यूम, तर डेफिनेटली तुम्ही याला जाऊ शकता. जेणेकरून तुम्ही 1 ते 2 दिवसात एक चांगलं सर्किट, इव्हन जर उद्या ब्रेकआउट होती तर परवा दिवशी किंवा त्या नेक्स्ट दिवशी तुम्हाला एक सर्किट बघायला भेटू शकतं. कंपल्सरी तुमच्या वॉटलिस्ट मध्ये असलाच पाहिजे हा स्टॉक. फक्त एक ट्रेड करताना लक्षात ठेवायचे की तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटला फॉलो करायचं. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला एका कॅपिटलला, म्हणजे एका ट्रेडला कॅपिटलवरचं फक्त तुम्हाला 3% स्विंग ट्रेडमध्ये मॅक्स रिस्क घ्यायचंय. त्याच्या पुढे जायचं नाही. त्या पुढे जर जाताल तर तुम्ही काय करता, ऍक्च्युअली गॅमलिंग करताय. तुम्ही इकडे बिझनेस नाही करत. त्यामुळे तुम्हाला ट्रेड घेता येऊ दे, कोणता ट्रेड घ्या, XYZ व्हॉट एव्हर, पण तुम्हाला 3%च तुमचं त्या रिस्क असलं पाहिजे. जेणेकरून काय, तुम्ही तिकडे लॉस जरी झाला तर तो ऍक्सेप्टेबल आहे. बाकी हा सगळं होतं लर्निंग कंटेंट. तुम्हाला असेच जर व्हिडिओ लागत असतील डेली लर्निंगचे, तर तुम्ही डेफिनेटली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.